चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच तर चिंता करून करायचं काय? बरं काय आपल्या हातात आहे? अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर बदलून देईन. अहो ही बल्बची गॅरंटी आहे, बल्ब विकणाराची काय गॅरंटी? पैसे मोजतानाच मी ह्याला. बरं बल्ब घेणाराची काय गॅरंटी? होल्डर मध्ये बसवा गेलं व्होल्टेज वाढलं, बल्ब नाही लागला पण याचाच नंबर लागला. नाही म्हणून चिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच तर चिंता करून काय उपयोग नाही. आयुष्यात 4 वाक्य ध्यानात ठेवा. आयुष्यात 4 गोष्टीची कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही. 1 आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार. चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच तर चिंता करून करायचं काय? बरं काय आपल्या हातात आहे? अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर बदलून देईन. अहो ही बल्बची गॅरंटी आहे, बल्ब विकणाराची काय गॅरंटी? पैसे मोजतानाच मी ह्याला. बरं बल्ब घेणाराची काय गॅरंटी? होल्डर मध्ये बसवा गेलं व्होल्टेज वाढलं, बल्ब नाही लागला पण याचाच नंबर लागला. नाही म्हणून चिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच तर चिंता करून काय उपयोग नाही. आयुष्यात 4 वाक्य ध्यानात ठेवा. आयुष्यात 4 गोष्टीची कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही. 1 आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार. सगळं मिळेल, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाहीत. बरं ही तुम्ही केस काळी का करता बरं महिला मंडळ? तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता? बरं असं कधी झालंय का बस सऱ्या माणसांपैकी एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू? नाही मग हे हाताने करता कशाला बोल? 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. आई बापांवरती भाषण नका करू, आई बापांवरती कथा कादंबऱ्या नका काढू. आई बाप सांभाळायला. हो अरे ज्याचं शाळेत कॉलेजला व्याख्यान आहे तिचीच आहे वृद्धाश्रमात आहे. आणि तू आईची माहिती सांगितो रडू 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 आईची माहिती. आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा. शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाहीत. पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचेच आई वडील जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात. दोन्ही टॉमी संगच, एकाला साखळी एकाला चेन. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मनाने फार चिडचिड करतात. आणि आमच्या यांना ते सहन होत नाही. आणि आमच्या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. म्हणजे ते तिकडे ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त हसतात बिसतात, चांगलं आहे. मग हे जिन्यात बसले हे कोण आहे? हे तिचे वडील आहे. अरे अरे तोही त्यांना पुलावरून फेकून तो कशाला सांभाळितो? आणि त्याचा बळी दिले होतो फुल तरी टिकल. आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे बैमान दुनिया आई रे. माँ बाप को कोई न माने, माँ बाप को कोई न माने, हिजड़ा को भगवान, हिजड़ा को भगवान, आई रे बैमान दुनिया आई रे. टाळी वाजवा सर्व. आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे. लोक म्हणतात जग सुधारलं. अरे काय डोंबलं सुधारलंय? धोतर गेला आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन्स आली, जीन्स गेली आणि बरमोड आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधार? काय आता इथवर तर आलंय, अजून ईद बरोबर सरकलं म्हणजे आला महात्मा.
चला ध्यान देव आहे, ज्ञानच देव आहे. मग तुम्ही म्हणाल आमच्याकडे ध्यान आहे, पुस्तकी ज्ञान आहे का? EMA कोण खात्यावर रिटायर झाले, काही परमनंटनी झाले. अहो काहींचे पोर लग्नाला आले, बापाला पगार नाही, काय ना पाहुणे येणं, रेंज गेली काहींची रेंज, व्हायरस आला व्हायरस, बायका मिळाना. बाईक आता तुम्ही एक वाक्य सांगू महाराज, तुम्ही 1 एकर जमीन घेऊ शकता, बायको नाही. आता बायको जेवढे जेवढे लग्नाचे राहिले तेवढे त्यांनी तो विषय जवळजवळ काढूनच टाका. आता ते नवर देव नाही होणार, ते आता वळू तुमच्याकडे काय म्हणते सांड. बायको नाही महाराज, आता बायको नाही. अहो 35-35 नवरदेव आहेत आपल्याकडं, 35-35 15च राहिले मरायला. अहो 42 पोरी पाहिल्या का पोऱ्या नाही पसंत केली, त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्या पोऱ्या पोरगी पसंत केली, पण पोरीच्या आयना नवरदेव पाहिला, ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण ह्याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर पहिले आम्हाला पाहायला आलता. बायको नाही महाराज, आता बायको नाही. अहो काहीच रविवारी लग्न झालं, मंगळवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. बायको नाही. MA सोडून कोण खाते MA BHM कॉमन BDR जुनियर ज्युनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA BEd DEd आर्ट्स अँड कॉमर्स अँड सायन्स आणि FON MTech BTech डेअरिंग डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर अँड मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेट सेट फार्मसी ICT ॲग्री MBA BN हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ. आता तर एक नवीनच तज्ञ आलेत, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तंगडी तज्ञ, आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त का. अरे बाबा अख्खं जग तज्ञ आहे. अहो काही माणसं मारामारी तज्ञ, काही माणसं भांडणात तज्ञ, काही माणसं पिण्यात तज्ञ, किती पिऊ द्या नाही चड्डीवली करत तज्ञ. काही माणसं जुगार खेळण्यात तज्ञ, आखिकली तरी राणी सोडित नाही तज्ञ. अरे बाबा अख्खं जग तज्ञ, पण आमचा विटेवरचा मालक सर्वज्ञ. पुरावा त्याला साध्य अध्यात, हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा अख्खं जग तज्ञ, पण आमचा विटेवरचा मालक सर्वज्ञ. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराज कोण, 1-2 मिनिटांमध्ये अख्खं चरित्र सांगतो आणि अभंगात घुसवतो. देव बोलला नामदेव महाराज, देव हसला नामदेव महाराज, देव दूध प्याला नामदेव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज, मेलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज, 14च्या 14 माणसांनी सगळं समाधी घेतली नामदेव महाराज, आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त व्हायचे पहिले संत नामदेव महाराज. अख्खं नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला 2 मिनिटात सांगितलं, बाकी तुम्ही घरी गेल्यावर पथ या उचकीत बसा, पण 2 मिनिटात ऐकायचं. देव बोलला नामदेव महाराज, देव हसला नामदेव महाराज, देव दूध प्याला नामदेव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज, मेलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज, 14च्या 14 माणसांनी सगळं समाधी घेतली. या जगातला पहिला इतिहास संत नामदेव महाराज, आणि महत्वाचं म्हणजे वयानं 80 वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा चिंता बिंता काय करायची नाही. कट्यावर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे, त्याला आपली काळजी आहे. आपण तडफडून मारायचं नाही. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता बसणारी माणसं विचार करतात ह्याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीची विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. कट्यावर हात आहे, विटेवर व्हाय, तो राजाचा रंकाही करेल, रंकाचा राजाही करेल. अहो रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो, आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो. अहो देव येतो घमेंड कमी करा घमेंड. आणि आजची कीर्तनातलं पहिलं वाक्य लिहून घ्या, घमेंड कशाची करा जिरती.
जिरती जिरती आज घरी जाताना म्हणतच आज जिरती. आतापर्यंत या जगात एक सुद्धा असा माणूस झाला नाही का त्याची जिरली नाही म्हणून. कमेंट जास्त झाली का देवन त्याचा गेम केला. ज्या ज्या सासांनी सुनांचा छळ केला त्या सगळ्या 66 दिंडी तूड शिवाळे झाल्या. आणि ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांची छळ केली तो जोडाय माणूस मिळाला. अहो ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही वरच्या वर कमवलं अखेर रिटायर झाले रेडी झाले. हो आले आरती लोक घाललेलो टांगण कायला घाललेलो टांगण इकडून पार सद घेतो खातो कोण इकडून. हो देव येतो सोडीत नाही कोण लावू काय नाही स्टेट मोकर आहे पोरगा नाही काय नाही इतकी पोर आहे झोपाय जागा नाही. अहो काय नाही इतका प्रयत्न केला 3 सख्या बहिणी गेल्या 3ही फेल गेल्या नाहीच झालं. अहो काय नाही स्टेट मोकर आहे पण देव खाऊन देत नाही जेव्हा बसला चमक निघली. 2 लाख 2.5 लाख मागचं लाख 9 लाख अनमरती नाही. अहो काही माणसं चालू चालू मेली महाराज आणि काही नाखं गाव कटाळले पडेल पाठ्या खात नाही पियत नाही 110. उलटा पाहुणे फोन केलाय कस काय म्हणले हाय अजून मारानाच नुसता पडेल खाट होताना नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा दूध थोडी दारू थोडं पिठलं थोडा रसा. आता तोंड बंद झालं तुला रसा पाजायचं कोणी कोण बा आता का. अहो क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. क्षण भंगुर नाही भरवसा क्षण भंगुर नाही भरवसा